भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरीट सोमय्यांना प्रचार समितीच्या सदस्यपदावर नेमलंय, पण किरीट सोमय्यांनी बावनकुळेंना पत्र लिहून जबाबदारी नाकारली आहे। गेली 5.5 वर्ष सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि पुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहण्याची इच्छा आहे, त्यामुळे कोणतीही विशेष जबाबदारी देऊ नये असं एका पत्रातून किरीट सोमय्यांनी बावनकुळेंना कळवलं आहे। शिवाय किरीट सोमय्यांनी जबाबदारी नाकारल्यासंदर्भातली माहिती ट्विटरवर प्रसिद्ध देखील केली आहे, त्यामुळे आता सोमय्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तर सोमय्यांचं रावसाहेब दानवेंना खडेबोल बघायला मिळतात। निवडणूक आयोग संपर्क प्रमुख माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली, ही पद्धत चुकीची असल्याचं सोमय्या म्हणतायत। मला अमान्य आहे, आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलंय। 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजप शिवसेना यांची वरळीच्या ब्ल्यू हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले होते। त्या घटनेपासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती। 3 वेळा जीवघेणे हल्ले झाले तरीही पार पाडली। गेली 5.5 वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे। आपल्या या समितीचा मी सदस्य नाही। आपण आणि प्रदेश अध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारचं अवमानास्पद वागणूक देऊ नये असं पत्रात सोमय्यांनी म्हटलंय। पण पक्षाचं जेव्हा कोर ग्रुप किंवा पक्षाचं नेतृत्व हे कुणाला विचारून, तसं आपल्या पक्षामध्ये असा नियम आहे, एखाद्याला आमदारकी द्यायची त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारला जात नाही किंवा कुठली जबाबदारी, जसं मला आता प्रदेश अध्यक्ष जबाबदारी दिली, मला पक्ष विचारत नाही, तुम्ही करा। शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर माननीय किरीटजींना जबाबदारी दिली आहे। मला वाटतं ते योग्य पद्धतीने पार पाडतील, कारण एक मोठा विषय त्यांच्याकडे आहे की पूर्ण निवडणूक आयोगाचा संपर्क, त्यामध्ये झालेल्या ज्या मधातल्या काळात निवडणुकीमध्ये घटना घडतात त्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। मला वाटतं त्यांनी ती स्वीकार करावी असं मला वाटतं। नाही, मला तर हे सकाळी मी बघितलं की कोणीतरी पाठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुलुंडच्या HD व्हिडिओ स्पेशालिस्टजींचं नावच नव्हतं। हे मला फार विशेष आहे खरं तर। एवढा म्हणजे त्यांच्या व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणून ते इतके महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं नाव कसं काय आलेलं नाही। पण यावर मला एवढंच बोलता येईल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। दरम्यान किरीट सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती NDTV मराठी सोबत बातचीत केली आहे, पाहूया। भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। किरीटजी, तुम्ही विरोधकांवर नेहमी तुटून पडता, त्यांचे घोटाळे बाहेर काढता, मात्र स्वपक्षावरती तुम्ही कधी नाराज दिसलेले पाहायला मिळत नाही। काल थेट तुम्ही एक पत्र लिहिलं आणि नाराजी व्यक्त केली। वास्तविकरित्या पक्षात पण वेगवेगळी मतं असू शकतात। या एका मुद्द्यावर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसला का शंका आली मला समजलं नाही। निवडणूक आयोग समन्वयाचं काम पण मी करतो, घोटाळे काढण्याचं पण करतो, विकासाचं करीतच आहे, आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की आता कमिट्यांमध्ये किरीट सोमय्याची गरज नाही आहे। त्यांना तो माझा मत अभिप्राय पटला आणि त्यांनी सुधारणा केली, विषय संपला। पण तुम्ही असं त्या पत्रात उल्लेख केलेला आहे की अपमानास्पद वागणूक देऊ नका, म्हणजे यामध्ये तुम्हाला अपमान काय वाटला? मुद्दा असा आहे की गेली 5.5 वर्ष मी सातत्याने काम करतोय। ठाकरे सरकारचे एवढे मोठे मोठे घोटाळे काढले, 3 वेळा माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला, माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं। 18 फेब्रुवारी 2019 अमित शहा आणि उद्धव ठाकरेचा संयुक्त पत्रकार परिषदेत, तर उद्धव ठाकरेंनी सांगितलं किरीट सोमय्या असेल तर मी येणार नाही, तर देवेंद्र फडणवीसने मला त्या पत्रकार परिषदेतून उठून जायला सांगितलं, मी निघून गेलो। 5.5 वर्ष पूर्णपणे पक्षाचं काम करतोय,
अशा वेळेला मग हे शेपूट लावायची गरज काय आहे? निवडणूक आयोग होतो की त्याच्यापेक्षाही अनेक मोठे मोठे काम आजही मी करतोय. आणि आता लोकांच्या मनात ज्यावेळी विकासाचा प्रति विश्वास जागा व्हायला लागला आहे, पुन्हा एकदा महायुतीच्या प्रति विश्वासाचं वातावरण होत आहे, म्हणून त्याच पद्धतीने मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्या. म्हणजे आता ही काही जी काही समिती गठीत करण्यात आली, वेगवेगळ्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची त्यावरती नियुक्ती करण्यात आली, मग तुमची काय अपेक्षा होती की काय तुमच्या बाबत नेमकं मी झालं? त्यांच्यापेक्षा हजारपट मोठं काम करतोय. हे सगळं जर मी बाहेर सांगायला गेलो हां, तर नुकसान होणार. बरोबर. म्हणून ही सगळीच कामं मी करतोय, करत राहणार. 5.5 वर्ष कुठलंही पद नाही, कुठलंही समितीचं नाही, सामान्य सदस्य आहेत. सामान्य सदस्य किती काम करू शकतो हे कार्यकर्त्यांना आधार देण्याचा मुद्दा आहे. आणि त्यात शेवटी त्यांनाही ते स्वीकार करावं लागलं की पद असलं म्हणूनच नेते होतात, पद होतंय म्हणूनच लोक काम करतात, हा भ्रम दूर करायचा. नाही, तुमची खतखत आहे का की 5.5 वर्षापासून कुठल्याही पद्धतीचं मोठं सवालच पद- नाही पैदा होत आहे. ठाकरेंना ठिकाणावर आणलं ना, आणि त्याचबरोबर आता पुन्हा विकासाच्या दिशेने पक्ष जायला लागला ना, बस झालं, तेवढं पुरेसं आहे. किरीटची एकीकडे तुम्ही नाराजी व्यक्त करताय, आपण बघतो की 19 असेल, 24 हे असेल, नाराजी शब्द तुमचा आहे. हां. पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, किरीट, तुम्ही कुणालाच नाराजी नाही वाटली आहे. एखाद्या विषयावर वेगवेगळं मत असू शकतं. नाही, बरोबर, वेगवेगळं मत आहे. मात्र आपण अनेक मोठमोठ्या नेत्यांना अंगावरती घेता, त्यांचे घोटाळे बाहेर काढता, प्रसंगी जसं तुम्ही सांगितलं तुमच्यावरती हल्ला पण होतो. मग 19 असेल, 24 असेल, पुन्हा खासदारकीसाठी तुमचा विचार पण केला जात नाही, परत अशा पद्धतीच्या समितींमध्ये घेतलं जातं. तुझी भावना, संकुचित भावना तुमची आहे. नाही नाही, ही संकुचित भावना तुमची आहे. पत्रकार म्हणून संकुचित दृष्टिकोन असेल. किरीट सोमय्यासाठी पक्ष आणि देश मोठा आहे. मला किती मोठा आनंद झाला की ती माफिया सरकार उद्धव ठाकरेची खाली आली, म्हणून जे आम्ही करतोय त्याचं समाधान आहे, आनंद आहे. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुती सरकार येणार, त्याचा अधिक आनंद द्विगुणित होणार. तुमच्या पत्राबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस ते म्हणाले की मलाही पक्षाने प्रदेशाध्यक्ष पद दिलं त्यावेळेस मलाही विचारलं जात नाही, आमच्या पक्षात विचारलं जात नाही, आमदारकी असेल, पदं असतील, थेट दिली जातात. हे त्यांचा भाव असेल, ओके, त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणं बंधनकारक नाही आहे. बरं. 5.5 वर्ष मी सामान्य सदस्य म्हणून काम केलं, करत राहणार. आणि जबाबदारी बावनकुळेंनी नसताना मी इलेक्शन कमिशनचं काम करतोय, बाकीचं काम करतोय. किरीट सोमय्याला जबाबदारीची गरज नाही आहे. या तुमच्या पत्रानंतर देवेंद्रजी असतील किंवा बावनकुळे असतील, दानवे असतील, यांच्यासोबत आपलं काही बोलणं झालंय? काही गरजच नाहीये ना. त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी सुधार केला, विषय संपला. बरं, एक शेवटचा प्रश्न, म्हणजे किरीट सोमय्या म्हटलं का ते आक्रमक रूप, विरोधकांवर तुटून पडणं, थेट ग्राउंडवर जाणं आणि यंत्रणांना हलवणं, मग किरीट सोमय्या कुठेतरी मुख्य प्रवाहाच्या बाहेर म्हणजे राहतात आहे का, अशी एक दबक्या आवाजात पण चर्चा असते. ती चर्चा म्हणजे- चर्चा मला कुठेच दिसली नाही. नाही नाही, तुमच्या समोर बोलत नसतील लोक, पण कोणी नाही, एक माणूस नाही बोलत. तुम्ही ते चर्चा असं उल्लेख करतात. एवढे घोटाळे काढणं, एवढं करणं मुख्य प्रवाहाचाच विषय होता. आज मुलुंडमध्ये जो प्रकल्पग्रस्तांसाठी 7,500 सदनिका, मुलुंडकरांचा आक्रोश होता, तो मी व्यक्त केला. आणि शेवटी शिंदे फडणवीस सरकारला ते सुधार करावा लागला. 7,500 पैकी आता 4,000 सदनिका होणार. मुलुंडकरांचं तिथे पुनर्वसन होणार आणि बाकी महापालिकेचे क्वार्टर्स होणार. धारावी प्रकल्पासंबंधात मुलुंड भांडूपच्या लोकांची तीव्र भावना होत्या. महाराष्ट्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागतच आहेत. म्हणून भ्रष्टाचार घोटाळे असो की विकासाचा विषय असो, हे आमचं प्राधान्य आहे. ठीक. किरीटजी, ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.